नमस्कार. आजचा विषय AI हॉटेल विकत नाही, ते तुमचं स्वप्न विकतं. मेक माय ट्रिपची अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी जी प्रत्येक उद्योजकाने शिकलीच पाहिजे. एका हॉटेलमध्ये फक्त एकच रूम उरली आहे. दोन ग्राहक, दोघांचं बजेट सारखं, दोघेही जयपूरला 2 दिवसासाठी आलेत. पण गंमत बघा, पहिल्या व्यक्तीला स्क्रीनवर दिसते फास्ट चेक इन, हाय स्पीड वायफाय, शांत वातावरण, आणि दुसऱ्याला स्विमिंग पूल, फॅमिली फन, ब्युटिफुल सनसेट व्ह्यू. हॉटेल तेच, रूम तीच, मग जाहिरात वेगळी का? कारण आज AI हॉटेल विकत नाही, ते प्रत्येक माणसाचं वेगळं स्वप्न विकतं. बहुतेक उद्योजक एक मोठी चूक करतात. ते विचारतात माझं प्रॉडक्ट कसं विकू, पण ग्राहक असा विचारच करत नसतो. त्याच्या डोक्यात एकच प्रश्न असतो, हे माझी समस्या सोडवणार का? आपण सर्वांना एकच मेसेज पाठवतो, एकच जाहिरात, एकच ऑफर, आणि मग म्हणतो मार्केटिंग चालत नाही. खरं कारण मार्केटिंग नाही, समजून घेण्याची कमतरता आहे. कल्पना करा, लुधियानाचा एक उद्योजक उद्या सकाळी त्याची करोडोची क्लायंट मीटिंग आहे. त्याला पूल नको, फोटो काढायचे नाहीत, त्याला फक्त वेळेवर नाश्ता, स्वच्छ रूम, मजबूत वायफाय आणि शांत झोप हवी आहे. त्याच दिवशी एक छोटस कुटुंब सुट्टीसाठी जयपूरला येतं. त्यांना कॉन्फरन्स रूम मध्ये अजिबात रस नाही. त्यांना आठवणी हव्या आहेत. मुलांसाठी खेळण्याची जागा, चांगलं जेवण, सुंदर फोटो. एकाच हॉटेलकडे दोन वेगळ्या नजरेतून पाहिलं जातं. आणि इथंच AI जिंकतं. ते हॉटेल बदलत नाही, ते कथा बदलतं. एक छोटा उद्योजक होता. त्याचं होममेड फूडचं दुकान होतं. तो रोज एकच पोस्ट टाकायचा, घरगुती जेवण उपलब्ध. महिने गेले, ऑर्डर्स वाढल्या नाहीत. एक दिवस त्याच्या मुलीने विचारलं, बाबा, तुमचं जेवण कोण खातं? तो म्हणाला, सगळे. ती हसली, म्हणूनच कुणी विकत घेत नाही. त्या दिवशी त्यांनी ग्राहकाचे 4 गट बनवले. ऑफिसमध्ये काम करणारे, हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची आई. आता प्रत्येकासाठी वेगळी भाषा, वेगळा फोटो, वेगळी समस्या, वेगळं समाधान. ऑफिसवाल्यांसाठी लंच इन 15 मिनिट्स, आईसाठी, बाळासाठी सुरक्षित घरच्यांसारखं जेवण, ज्येष्ठांसाठी कमी तेल, कमी मसाला. प्रॉडक्ट तोच, पण प्रत्येकाला वाटलं हे माझ्यासाठीच आहे. काही महिन्यात ऑर्डर्स दुप्पट झाल्या, कारण त्यांनी जेवण विकलं नाही, त्यांनी प्रत्येकाच्या गरजेला उत्तर दिलं. लोक प्रॉडक्ट विकत घेत नाहीत, ते स्वतःची चांगली आवृत्ती विकत घेतात. कोणी शूज विकत घेत नाही, आत्मविश्वास विकत घेतो. कोणी इन्शुरन्स विकत घेत नाही, मनशांती विकत घेतो. कोणी हॉटेल बुक करत नाही, तो आठवणी बुक करतो. किंवा यशस्वी मीटिंग, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला विचाराल मी काय विकतो, याऐवजी माझा ग्राहक कोणतं आयुष्य जगू इच्छितो, त्या दिवशी तुमचा व्यवसाय बदलायला सुरुवात होईल. आज फक्त 3 गोष्टी करा. तुमच्या ग्राहकाचे किमान 3 वेगळे प्रकार लिहा. प्रत्येकाला एकच प्रश्न विचारा, तुमची सर्वात मोठी अडचण कोणती? उद्याची पोस्ट किंवा जाहिरात प्रोडक्टवर नाही, ग्राहकाच्या स्वप्नावर लिहा. लक्षात ठेवा, जगात सर्वात महाग प्रॉडक्ट नाही विकला जात, सर्वात जास्त समजून घेणारा ब्रँड विकला जातो. धन्यवाद.